नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि इथून पुढे आपण सलगपणे बातचीत करणार आहोत राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल. राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा जो विषय आहे त्या विषयातली गुंतागुंत आणखीन वाढणार का तो सोपा होणार? विरोधी पक्ष विरोधाचीच भूमिका घेणार का सामंजस्याची भूमिका घेऊन सरकारला मदत करणार? का सरकार विरोधक आणि विद्यार्थ्यांना कोणालाही विश्वासात न घेता आपल्याला काय हवंय ते तसंच करत राहणार? या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्वतः उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत. आपलं स्वागत आहे सर. आणि यासोबतच भाजपचे आमदार राम कदम आपल्यासोबत या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत. सगळ्याच त्यामुळे ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की नेमकं परीक्षांचं आता काय होणार याची उत्सुकता लागलेली आहे आणि याच्या संदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. प्रामुख्यानं तर अजूनही विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक आहे की नेमकं काय होणार. आणि अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा हवी आहे किंवा नकोय याबद्दलचं सार्वमत वगैरे अशी तरी नशिबानं अजून मागणी झालेली नाही. पण सरकार आपल्या दृष्टीने वचनबद्ध आहे असं सांगण्यात आलंय. सरकारनं असं म्हटलेलं आहे की काही झालं तरी आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि काही झालं तरी आम्ही विद्यार्थ्यांना कोणती अडचण येऊन देणार नाही. पालक आणि विद्यार्थ्यांनी निर्धास्त राहावं असंही त्यांनी म्हटलंय. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत परीक्षांच्या संदर्भात सरकारच्याकडून एप्रिल महिन्यामध्ये एक समिती स्थापन करण्यात आली होती. 6 मे रोजी समितीकडून राज्य सरकारकडे एक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार यूजीसीच्या नियमांप्रमाणे अंतिम वर्षाच्या परीक्षा अनिवार्य आहेत असं उदय सामंत यांनी म्हटलं होतं. सामंत यांच्या 17 मे रोजीच्या विद्यापीठ आयोगाला लिहिलेल्या पत्रावरून मग राजकारण सुरू झालं. कारण सगळ्यात आधी राज्यपालांनी म्हटलं की याची कोणतीच मला कल्पना नाही. पुढील उच्च शिक्षणावर, पदवीवर आणि संबंधित अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं नेमकं काय होणार हा प्रश्न तेव्हापासूनच विचारला जाऊ लागला. दरम्यानच्या काळात कोरोनाची स्थिती आणि विद्यार्थ्यांची मानसिकता अतिशय महत्वाची आहे असं पुढे आलं आणि जे अतिशय स्वाभाविक आहे. विद्यापीठांच्या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्रांच्या परीक्षा दरम्यानच्या काळात सरकारनं रद्द केल्या. अंतिम वर्षाच्या शेवटच्या सेमिस्टर परीक्षा रद्द करण्यात आल्या. दरम्यान सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय ते पाहूयात. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय. सीबीएसईनं आधीच 10वी आणि 12वीच्या उर्वरित बोर्डांच्या परीक्षा सुद्धा रद्द झाल्याचं परिपत्रक काढलंय. सीबीएसईला रद्द झालेल्या परीक्षांसंबंधी विद्यार्थ्यांना गुण देण्यासाठी मूल्यांकनाची सुद्धा मुभा देण्यात आली. सीबीएसई बोर्ड परीक्षेतील शेवटच्या 3 पेपरमध्ये मिळालेले गुण जे आहेत ते गृहीत धरले जाणार आहेत. तसंच 12वीच्या विद्यार्थ्यांना आपले गुण वाढवण्यासाठी पर्यायी परीक्षा देण्याची संधी सुद्धा उपलब्ध असेल. हे सगळं सीबीएसईच्या बद्दल आहे. आणि त्याच वेळेला अन्य राज्यांनी आपापल्या बोर्डाच्या संदर्भातला निर्णय घ्यावा असंही न्यायालयानं म्हटलंय. आणि त्यामुळे सरकारचा महाराष्ट्रातला जो निर्णय आहे तो परीक्षा न घेण्याचा आहे. आणि राम कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आता भाजपचे प्रवक्ते. राम कदमजी, आता न्यायालयानं म्हटलंय राज्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि राज्यानं तर निर्णय घेतलेला आहे. मिलिंदजी, महाराष्ट्र सरकारतर्फे साधारणतः 3,41,308 विद्यार्थी जे एटीकेटीचे विद्यार्थी आहेत, जवळपास 3.5 लाख विद्यार्थी यांचं भविष्य या महाराष्ट्र सरकारनं ताटकळत ठेवले. अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही सातत्यानं महाराष्ट्र सरकारला हेच सांगत होतो की आम्ही सहकार्याची भूमिका आहे त्या 3.5 लाख एटीकेटी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र सरकारनं विचार केला पाहिजे. सरकारनं कोणताही निर्णय घेतला नाही
3 महिने त्या विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं. शेवटी आता परीक्षा रद्द करतायत, तर परीक्षा रद्द करतायत तेही देखील न्यायालयानं सांगितलं, त्याच्यानंतर ह्यांनी निर्णय घेतला. म्हणजे यांना निर्णय घेण्याची क्षमता या सरकारकडे नाही. काय ना 3.5 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं होतं. या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि या संदर्भामध्ये आता निर्णय पण घेत असताना की आता ह्यांनी काय केलंय, आता ह्यांनी केलंय की विद्यापीठांनी त्याबाबतली सूत्र ठरवावी. आता महाराष्ट्रात 11 विद्यापीठं आहेत आणि आता ह्या 11 विद्यापीठांचे 11 निकष वेगळे लागणार. म्हणजे पण राम कदमजी, तुम्हाला असं का वाटतं की प्रत्येक विद्यापीठ वेगवेगळे निकष लावेल? सगळ्या विद्यापीठांचे एक निकष असू शकतात अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि केटीकेटीच्या संदर्भात. या बाबतीत आम्ही वेळोवेळी पॉझिटिव्ह सूचना दिल्या. त्या 3.5 लाख एटीकेटी विद्यार्थ्यांचं काय याच्या बाबतीत वारंवार सरकारकडे विचारणा केल्याच्या नंतर सुद्धा अतिशय दुर्दैव आहे, वाईट वाटतंय की या सरकारनं काहीच निर्णय घेतला नाही. आणि आता न्यायालयानं जेव्हा सांगितलं परीक्षा रद्द करा, तर हा रद्द करत असताना त्याच्यावर एक सुसूत्रता असली पाहिजे. हे जे विद्यार्थी आहेत यांच्या भवितव्याचं आपण काय करणार आहोत, तर त्याही बाबतीत पुन्हा सरकारनं निर्णय न घेता विद्यापीठांवर सोपवलं. म्हणजे आता ती विद्यापीठं जे एटीकेटीचे विद्यार्थी आहेत त्यांना नापास करणार आहेत का पास करणार आहेत? सरकारनं निर्णय घ्यावा, त्या विद्यार्थ्यांना आम्ही पास करतो, काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ना ठोस. म्हणजे तुम्ही काय निकष लावणार आहात? तुमच्याकडे निकषच तयार नाहीत. बरं, या आधी कुलगुरूंसहित यांनी एक कमिटी नेमली, आयोग नेमला. त्या आयोगाची अजून काही त्यांच्याकडून आलंच नाही. म्हणजे या सरकारनं दुर्दैवानं शिक्षण या क्षेत्रामध्ये अतिशय घोर, त्याला आपण म्हणतो, विलंब केला, निष्काळजीपणा केला. आणि मला सांगा राम कदम, बरं ठीक आहे, आताची परिस्थिती आपल्याला काय आहे ती माहिती आहे महाराष्ट्रातली, आणि तुम्ही म्हणता त्यात थोडंसं तथ्य आहे की खरंच गोंधळाची स्थिती आहे. नेमकं काय होणार, विद्यापीठं काय निर्णय घेणार? कारण मुख्यमंत्र्यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये त्या विद्यापीठाच्या प्रमुखांनी नेमकं काय सांगितलं हेही आपल्याला माहित नाही. ते फक्त मुख्यमंत्र्यांना आणि त्या बैठकीत सहभागी झालेल्यांनाच माहिती आहे. विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं, आता या एटीकेटीच्या मुलांचं काय करावं? या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या सरकारला, सरकार पास करणार आहे का सगळ्या विद्यार्थ्यांना? आम्ही समर्थन करायला तयार आहोत. करणार आहे का पास? पण काहीतरी सुसूत्रता असली पाहिजे ना. कोणताच निर्णय घेत नाहीये. म्हणजे आज ती जी मुलं आहेत, म्हणजे एखादा मुलगा एटीकेटी मध्ये आला असेल तर याचा अर्थ असा नाही की त्याने नंतरच्या कालखंडात अभ्यास केला नाही. त्याने अभ्यास केलाय, त्याचे अनेक मुलं पास होऊ शकतात. तर त्याच्यामुळे या सरकारनं विद्यार्थ्यांकडून लेखी लिहून घ्यायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही सरकार म्हणून तुम्ही स्वतःची काही बुद्धी चालवणार आहात का नाही चालवणार आहात का, तेही तुम्हाला विद्यार्थ्यांच्या डोक्यावर माथ्यावर मारायचंय. म्हणजे 3 महिने कशासाठी लागतात? बरं, आता निर्णय घेत असताना युजीसीचा निर्णय येणार आहे पूर्ण देशभरासाठी, तर तो येत असताना एकत्रितपणे तुम्ही का नाही घेतला, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. ज्या पद्धतीनं यांनी कोरोनाशी लढत असताना यांचा निष्काळजीपणा, यांची असंवेदनशीलता, याच्यामुळे महाराष्ट्राचा आणि मुंबईचा चायना करून टाकला. तसं दुर्दैवानं जे महाराष्ट्र, पुणे शिक्षणाचं माहेरघर मानलं जायचं, त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आरोग्याची देखील या सरकारनं काळजी घेतली नाही. त्या बाबतीत पण चाल ढकलपणा केला. एअर कंडिशन बंगल्यामध्ये सगळे मंत्री आपल्याला स्वतःला क्वारंटाईन करून घेत. रामकदमजी एक मिनिट, तुम्ही आरोप करा, उत्तर द्यायला समोरनं मंत्री सुद्धा पुढच्या काही क्षणांमध्ये असणार आहेत. पण मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ठीक आहे, आता निर्णय झाला, एटीकेटीचा निर्णय होईल. जर का सगळ्या विद्यापीठांनी एकत्रित असाच निर्णय घेतला की सगळ्याच विद्यार्थ्यांना पास करायचं इरिस्पेक्टिव्ह ऑफ एटीकेटी, तर तुम्ही त्याचं समर्थन करणार आहात? मूळ मुद्दा असा येतोय की आता सरकारनं काय भूमिका घ्यायला होती. सरकारनं भूमिका आणि सूत्र आणि निकष ह्या 11च्या 11 विद्यापीठांना ठरवून द्यायला होते. मला कळायला मार्ग नाही. विद्यापीठांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे निकष आणि सूत्र ठरवायला दिलेत. म्हणजे एक विद्यापीठ जे निकष लावेल तेच निकष आणि तीच सूत्र दुसरे 10 विद्यापीठ लावतील याची गॅरंटी आहे का सरकारकडे? काही गॅरंटी नाही. आणि एवढं असताना देखील सरकारनं अशा प्रकारचा निष्काळजीपणाचा निर्णय घ्यावा याचा आश्चर्य वाटतं. आणि दुसरा भाग असा आहे की जे एटीकेटीचे विद्यार्थी आहेत किंवा इतर विद्यार्थी आहेत, हे बघा, परीक्षा घेत असताना विद्यार्थ्याचं आरोग्य, त्याच्या जीवितव्याची काळजी ही 100% घेतलीच पाहिजे. तर त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये नाहीये. पण तुम्ही निर्णयच नाही घेणार, हा तुमचा निर्णय असेल तर ते तर दुर्दैव आहे.
पण मग रामकदमजी एकच मिनिट तुम्ही फक्त सरकारचा विरोध करायच्या ऐवजी किंवा सरकार म्हणजे अपयशी आहे, सरकार निर्णय घेत नाहीये, सरकारनं हे नाही केलं ते नाही केलं असा पाढा वाचण्याच्या ऐवजी तुम्ही असं का नाही म्हणत की कुठला तरी निर्णय घ्या, सरकारनं कुठला तरी निर्णय घ्यावा, चुकीचा किंवा बरोबर नंतर ठरेल. तुम्ही अशी का नाही मागणी करत, निर्णय तर घ्या, तुम्ही फक्त हे चूक आहेत ते चूक आहेत असंच म्हणताय. आदरणीय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, अनेकदा चर्चा करून आणि शिवाय माजी शिक्षण मंत्री आमदार आशिष शेलार यांनी देखील वारंवार सरकारकडे विचारणा केली. पण सरकार, आता मी बोललो तर आपण मला आरोप आहे असं समजाल, पण सरकार या संकट काळात जे लोकांना टेंडर देत आहेत, विदाऊट टेंडर लोकांना जी कामं देत आहेत. रामकदमजी, आपला विषय शिक्षणाचा आहे, आपला विषय शिक्षणाचा आहे ना रामकदम. तुम्ही आता कोविड कुठल्या तरी टेंडरचं आता इथे करायच्या ऐवजी शिक्षणाच्या बद्दल सांगा ना तुम्ही. मिलिंदजी, सरकारनं या 3 महिन्याच्या काळात महाराष्ट्राच्या शैक्षणिक विद्यार्थ्यांचा असेल, कोरोना रुग्णांचा असेल किंवा शेतकऱ्यांचा असेल, एक घेतलेला महत्वाचा हिताचा निर्णय सांगा. एक पैशाची मदत केली ना यांनी, ना शेतकऱ्याला केली, ना विद्यार्थ्याला वाऱ्यावर सोडून दिलं. पेशंट तर तडफडून मरतात, ऑक्सिजन नाही म्हणून. कुठल्याच क्षेत्रात घेतलेला एक निर्णय पत्रकार म्हणून तुम्ही मला सांगा की रामकदमजी हा या सरकारने चांगला निर्णय घेतला. कुठला घेतला? 3 महिने झाला आम्ही सांगतोय, जरा तुम्ही निर्णय तर घ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत. काहीच निर्णय नाही. रामकदमजी, तुम्ही इतका सरसकट आरोप करणं बरं नाही. रामकदमजी, या सरकारनं निर्णय एकही नाही निर्णय घेतला असं हे म्हणणं जरा जास्त होईल ना. सरकारनं काहीतरी निर्णय घेतले ना. सरकारनं आता 4 दिवसांपूर्वी, म्हणजे तुम्ही विषयांतर केलं म्हणून मी जरा विषयांतर करतो, कोरोनाच्या टेस्टच्या संदर्भात सरकारनं सकारात्मक निर्णय घेतला ना. ठीक आहे, 4 दिवस उशीर झाला असेल, पण सरकारनं निर्णय घेतला. आता मिलिंदजी, मला निसर्ग वादळग्रस्तांना मदतीचा सरकारचे चेकही देऊन झाले ना. माझ्या फक्त 2 प्रश्नांची उत्तर आपण द्यावी. बोला. पहिला प्रश्न, या 3 महिन्यामध्ये लोकांच्या घरात उपासमार सुरू आहे, त्यांच्या घरात काय शिजलंय याच्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारने एका पैशाची, मी 1 रुपयाची म्हणत नाही, एका पैशाची मदत केली का? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ऑक्सिजन पुरवायला रॉकेट सायन्स कोणतं लागतं? ऑक्सिजन मिळत नाही म्हणून मुंबईसारख्या रामकदमजी, तुम्हाला अर्धा मिनिट मरतात की नाही हे मान्य करावं लागेल की नाही तुम्हाला? तिसरा महत्वाचा मुद्दा, या 3 महिन्यामध्ये 172 कोटी रुपये वगळता, तेही केंद्राकडून आले, दुसरं या सरकारनं स्वतःच्या तिजोरीतलं काय दिलं सांगा मला. नाही, ठीक आहे रामकदमजी, जसं तुम्ही असा प्रश्न विचारताय, मी त्याचे आकडे देऊ शकतो सरकारनं काय केलं, पण म्हणजे मला एक क्षणभर असं वाटायला लागलं की तुम्ही सभागृहात बोलताय आणि सभागृहाचा मी अध्यक्ष आहे, तर असं काही नाहीये. आपल्यासोबत उदय सामंत आहेत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री जोडले गेलेत. सामंत सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. रामकदम यांचा असा आरोप आहे की अजूनही तुम्ही निर्णायकी स्थितीतच आहात, अजूनही एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचं काय याचं काही झालेलं नाही. प्रत्येक विद्यापीठाला तुम्ही म्हटलं की तुम्ही निर्णय घ्या. हे वेगवेगळे निर्णय आले तर मग त्या विद्यापीठाच्या करता वेगवेगळ्या पद्धतीने मुलं पास होणार का? उदय सामंतजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? उदय सामंत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री. पहिल्यांदा त्यांनी घेतलेला निर्णय काहीसा वादात सापडला, राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली, त्यानंतर हे सगळं प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयात ना त्या संदर्भातले काही. हा सामंत सर बोला, तुमचा आवाज येतोय आता. आपण उदय सामंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात, पण आता न्यायालयाच्या निर्णयानंतर त्या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोर्सच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे ती विद्यापीठं आता ठरवणार आहेत. सामंतजी, माझा आवाज पोहोचतोय आता तुमच्यापर्यंत? हो पोहोचतोय. माफ करा, काही तांत्रिक अडचणी होत्या त्याबद्दल. पण आता नेमकं पुढे कसं होणार आहे? राज्यातल्या एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचं काय होणार आहे आणि विद्यापीठं ती विद्यापीठं त्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या बदलचा निर्णय कधीपर्यंत घेतील? एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की मी जरा टेक्निकल याच्यामुळं नंतर आपल्याशी बोलला गेलो.
होय. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आमदार रामभाऊने जे काही मुद्दे मांडले, हो खरोखरच मला आश्चर्य वाटलं की अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी राजकारण होऊ शकतं हे मी पहिल्यांदा बघतो. त्यांनी सांगितले की 3 महिन्यामध्ये कुठचाच निर्णय झाला नाही, 3 महिन्यामध्ये शासनानं कुठचाच निर्णय घेतला नाही, विद्यार्थ्यांना वारावर सोडलं. माझं सुदैव आहे की मी कनेक्ट झालो, नाही तर विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरवण्यामध्ये ही मंडळी माहीर आहे. आणि म्हणून मला एकच सांगितलं पाहिजे की मे महिन्यामध्येच आम्ही विद्यार्थ्यांच्या संदर्भातला अंतिम वर्षाच्या आधीच्या विद्यार्थ्यांच्या मुलांचा निर्णय घेतला आणि अंतिम वर्षाच्या संदर्भात आम्ही 20 जूनच्या अगोदर पुन्हा एकदा चर्चा करू आणि विद्यार्थ्यांसमोर जाऊ अशा पद्धतीची भूमिका मांडली. बरोबर. पण ज्या पद्धतीनं कोविडचं प्रमाण वाढत गेलं त्याच्यामुळे आम्हाला रिव्ह्यू अगोदर घ्यावा लागला आणि रिव्ह्यू अगोदर घेतल्यानंतर असं लक्षात आलं की कुठच्याही परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून आपण 8.5 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ शकत नाही. उत्तरपत्रिका बनवणं, त्या उत्तरपत्रिका बनवताना देखील अनेक लोक त्यांना हाताळतात. प्रश्नपत्रिका बनवणं, त्या प्रश्नपत्रिका बनवताना देखील अनेक लोक त्यांना हाताळतात. त्या सेंटरपर्यंत आणून सोडणं म्हणजे परत ट्रॅव्हलिंग, त्याच्यामध्ये ड्रायव्हर लोक, क्लिनर लोक, त्यांचा युनिव्हर्सिटीशी येणारा संपर्क, युनिव्हर्सिटीतनं प्रत्येक शाळेमध्ये जाताना कॉलेजमध्ये जाणारा येणारा संपर्क, हा सगळ्याचा विचार पहिल्या फेजमध्ये झाला. आणि त्याच्यानंतर जर सोशल डिस्टन्सिंगचा आपण जर विचार केला तर 8.5 लाख विद्यार्थ्यांना परीक्षेला बोलवणं हे मला असं वाटतं की योग्य नव्हतं. आणि म्हणून सगळ्या कुलगुरू महोदयांबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी चर्चा केली. मुख्यमंत्री महोदयांची चर्चा केल्यानंतर आम्ही या निर्णयापर्यंत आलो की अव्यावसायिक जे अभ्यासक्रम आहेत आणि व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत त्यामधल्या अव्यावसायिक अभ्यासक्रमांची पदवी परीक्षा रद्द करून त्यांना पुढच्या वर्ग म्हणजे पदवी देण्यात यावी आणि बॅकलॉगच्या बाबतीमध्ये नंतर निर्णय घ्या. ठीक आहे सामंतजी, तुम्ही पार्श्वभूमी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही सांगितलीत आणि तुमच्या माहिती करता तुम्ही याच्या आधी सरकारनं घेतलेल्या निर्णयांचे पैकी 4 निर्णय मी पण सांगितले राम कदम यांना, कारण तुम्ही यायला थोडीशी तांत्रिक अडचण होती. पण आता मला सांगा की आता या स्थितीत काय होणार आहे नेमकं? आता म्हणजे विद्यापीठ आपापल्या स्तरावर कसा निर्णय घेणार आहेत आणि एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचं काय त्यांना अजून माहित नाही. बघितलं असेल तरी सुद्धा युजीसी देखील महाराष्ट्र सरकार निर्णय ऑल ओव्हर इंडियामध्ये घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे असं तुमच्याकडनंच आम्ही बघितलंय, तुमच्याकडनंच ऐकतोय. आणि एटीकेटीच्या बाबतीमध्ये शासनानं स्पष्ट असं सांगितलेलं आहे की जो काय गैरसमज निर्माण केला जातोय या गैरसमजाला कोणीही बळी पडू नये. 13 विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत यांच्याशी येत्या 2-4 दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदय स्वतः चर्चा करतील, मुख्य सचिव स्वतः चर्चा करतील, मी खात्याचा प्रमुख म्हणून त्याच्यामध्ये असेल. आणि एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना देखील कोविडच्या संसर्गाची कुठची बाधा होऊ नये याची पूर्ण दक्षता घेऊन त्यांचं भविष्य अंधारमय होऊ नये यासाठी महाविकास आघाडीचं सरकार निर्णय घेणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये जे एक वातावरण, जो एक विश्वास या महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल निर्माण झालेला आहे त्यामुळं काही लोकांच्या पोटामध्ये पोटसू उठलाय असं माझं म्हणणं आहे. पण आपण राजकारण करत असताना सगळ्या बाबतीमध्ये करू, पण भावी पिढीच्या बाबतीमध्ये राजकारण करू नये. हे सुरुवातीला मी सांगितलेलं होतं. आशिष शेलार साहेबांनी ज्यावेळी ट्विट केलं त्यावेळी देखील मी हे सांगितलेलं होतं की याच पद्धतीचे निर्णय हरियाणा गव्हर्नमेंटनं घेतला, तेलंगणा गव्हर्नमेंटनं घेतला, पॉंडिचेरी गव्हर्नमेंटनं घेतला, आसाम गव्हर्नमेंटनं घेतला, मध्य प्रदेश गव्हर्नमेंट अशा पद्धतीचा निर्णय घेतोय. आणि मी आज रेकॉर्डवर आपल्याला सांगतो की उत्तर प्रदेशमध्ये जिथे भाजपाची सत्ता आहे तिथल्या फायनान्स मिनिस्टरांचा देखील मला फोन होता, माझ्याशी त्यांनी चर्चा केली सीईटीच्या बाबतीत, एक्झामच्या बाबतीमध्ये. आणि त्यांना देखील मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा निर्णय आम्ही करतोय आणि त्यांनी देखील तो निर्णय आपण हेच विचारूयात उदय सामंतजी, आपण हेच विचारूयात की भाजप शासित उत्तर प्रदेश राज्याच्या मंत्र्यांना जर का अडचण नसेल महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाबद्दल आणि ते स्वागत करत असेल किंवा अनुकरण करत असेल तर राम कदम यांना विरोध का? राम कदम, आता मंत्री महोदयांनी सांगितलं की एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचाही प्रश्न ते सकारात्मक दृष्टीनं सोडवतील, तर आता काय अडचण आहे? आता तर प्रश्न सुटल्याच जमाय. म्हणजे मिलिंदजी बोला. मी मंत्री महोदयांच्या बाबतीत व्यक्तिगत बोलणार नाही, त्यांचं व्यक्तिगत पातळीवर त्यांचं खूप चांगलं काम आहे. पण सरकार म्हणून याही क्षणाला म्हणजे 3 महिन्याच्या नंतर 3,41,308 विद्यार्थी जे एटीकेटी वाले आहेत त्यांच्या मनामध्ये भीती आहे की महाराष्ट्राचं सरकार आम्हाला नापास करेल. आणि अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत की नापास होण्याच्या भीतीनं अनेक विद्यार्थी आत्महत्या देखील याच्या अगोदरच्या कालखंडात केलेल्या ह्या बातम्या आपल्याच चॅनलवर दाखवल्या गेल्या. राम कदम त्यांनी असं म्हटलं की पुढच्या 4 दिवसात निर्णय करणार त्याचा. असं नाही मिलिंदजी, असं नाही, मला बोलायला द्यायचं आता.
हे जे 3.5 लाख विद्यार्थी आहेत, आम्ही योग्य विचार करून निर्णय करू, योग्य विचार करून निर्णय करू. 3 महिने आम्ही हेच ऐकतोय. तो योग्य विचार तुमचा कधी होणार आहे? निर्णय न घेणं हा या महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे का? आणि यांना काही विचारलं, इकडे तिकडे कसली बोटं दाखवतायत हे सरकार. तुमचा निर्णय का त्या 3.5 लाख विद्यार्थ्यांबद्दल हा आम्ही प्रश्न विचारला, तर आम्ही आरोप करतोय. वा रे वा, ही कसली पद्धत? आपण लगेच विचारू. सरकारला हे स्पष्ट करावं लागेल की त्या मुलांचं आरोग्य महत्वाचं आहे, हे आम्ही मान्य केलंय. सरकार जर त्या मुलांच्या बाबतीत चांगला निर्णय घेत असेल तर आम्ही स्वतःहून सरकारचं स्वागत करू, हेही याच्या आधी स्पष्ट केलंय. पण सरकार निर्णयच घ्यायला तयार नाही. आणि हा जो निर्णय घेत नाहीये त्याला ते ठासून सांगतात की हा आमचा निर्णय. बरं, ठीक आहे. सामंतजी, तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही निर्णयच घेत नाहीत. तुम्ही काय निर्णय घेतले आहेत आणि तुम्ही काय निर्णय घेणार आहात याची पुन्हा एकदा कल्पना द्या, जेणेकरून महाराष्ट्रातल्या म्हणजे न्यूज 18 लोकमतला केवळ तुमच्या दोघांमध्ये चर्चा आणि वाद घडवण्यात काही इंटरेस्ट नाही. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या मनातला गोंधळ दूर झाला पाहिजे. नाही, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मी जे काही विद्यार्थ्यांशी बोलतो, विद्यार्थ्यांची चर्चा घेतो, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जातंय. त्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की एटीकेटीच्या बाबतीमध्ये एटीकेटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्ण शेवटच्या अंतिम वर्षाची देखील परीक्षा द्यावी लागेल अशा पद्धतीची ट्विट, अशा पद्धतीची पत्रकं देखील काढण्यात आली. पण मला विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे की त्या परीक्षा देखील त्यांच्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. फक्त ज्यांचा एक विषय असेल, 2 विषय एटीकेटीचे असतील, बॅकलॉगचे असतील, त्यांचं नक्की व्यवस्थितरित्या काय करायचं, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये अशा पद्धतीचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. आणि मला रामभाऊंना सांगितलं पाहिजे की 4-5 विद्यार्थ्यांचा किंवा 50 विद्यार्थ्यांचा जर प्रश्न असता तर आपण तातडीनं तो विषय अगदी इगो न धरता आपण सोडवून टाकण्याचा प्रयत्न केला असता. पण हा इगोचा देखील विषय नाही. महाराष्ट्र सरकारला लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि त्याच्यासाठी अनेक तथ्य आहेत. अनेक माजी कुलगुरूंशी आम्ही बोलतोय. युजीसीचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात साहेबांची आमची चर्चा चालू आहे. वेरुळकर साहेबांची आम्ही चर्चा करतोय. विद्यमान कुलगुरूंशी आम्ही चर्चा करतोय. उदयजी, त्यांचं असं म्हणणं आहे, वेळ जातो. हो उदयजी, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही चर्चा करताय, पण त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही चर्चाच करताय, याच्यात निर्णय होत नाहीये. त्यांना असं म्हणायचं की तुम्ही निर्णय करा, इस पार या उस पार कुठला तरी एक निर्णय करा, तर तो निर्णय व्हायला पण वेळ लागतोय असा त्यांचा आरोप आहे. ठीक आहे, आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. त्यानंतर उदयजी पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतो आणि या विषयातला कमीत कमी गोंधळ लोकांच्या मध्ये गोंधळ आहे आणि तो याच्याच करताय की निर्णय झालेला नाही, पण तरी कमीत कमी गोंधळ लोकांच्या मनात व्हावा आणि जास्तीत जास्त शंकांचं निरसन व्हावं. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर राज्याचे माननीय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि भाजपचे आमदार राम कदम यांच्यासोबतची चर्चा सुरूच राहील. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आहेत आपल्यासोबत. सामंतजी, आता प्रत्येक विद्यापीठाने जर का विद्यार्थ्यांच्या संदर्भात थोडासा वेगवेगळा निर्णय घेतला तर सुसूत्रता कशी येणार राज्यात आणि निर्णय कधीपर्यंत होईल? या सगळ्यामध्ये जर आपण एक विचार केला आणि आपण राज्यपाल महोदयांचा कायमस्वरूपी ह्या सगळ्यामध्ये उल्लेख करतो, हो, तर राज्यपाल महोदयांचं हेच धोरण आहे, हाच विचार आहे आणि हेच म्हणणं आहे की युनिव्हर्सिटीला जे शासनानं गाईडलाईन द्यावी आणि युनिव्हर्सिटीनं त्यांचे जे काय असेल ते निर्णय करावे. एक मुद्दा जो आहे की सुसूत्रता जी आवश्यक आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील कुलगुरू हे शासनाशी बोलतायत. कुलगुरू महोदयांना शासनाच्या स्तरावर आम्ही मार्गदर्शन करतोय, पण हे काही जाहीररित्या आम्ही करत नाही. आणि म्हणून जे विद्यार्थी पहिल्या शेवटच्या वर्षापर्यंतचे आपण कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत त्यांची संख्या जवळजवळ 25 ते 26 लाख आहे आणि अंतिम वर्षाचे जे कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत एटीकेटी सोडून ते जवळजवळ 7.5 ते 8 लाख आहेत आणि 2.5 ते 2.25 लाख ते 3 लाखच्या दरम्यान एटीकेटीचे विद्यार्थी आहेत. आता एटीकेटीचा जो आपण विषय मांडला जातो त्याच्यामध्ये एक सिस्टीम नव्यानं जी आपल्या एज्युकेशन मध्ये सुरू झालेली आहे ते देखील मला सांगितली पाहिजे, कारण सेमिस्टर पद्धत आपल्याकडे आहे. पहिल्या सेमिस्टरचा अभ्यास झाला की त्याची एक्झाम द्यायची, तो विषय आपण नंतर परत जर बॅकलॉग राहिला तरच पुढे नेतो. दुसरं सेमिस्टर त्याचा अभ्यास करायचा, त्याची परीक्षा द्यायची, असं करत करत आपण 7व्या सेमिस्टर परत आलेलो आहोत. त्याच्यामुळे 6वं 7वं सेमिस्टर जर राहिलं असेल किंवा 5वं सेमिस्टर राहिलं असेल आणि काही कॉलेजमध्ये बेस्ट ऑफ 3 असेल किंवा या जी संकल्पना आहेत त्या सगळ्या गोष्टीवर कुलगुरू महोदयांशी विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची चर्चा करावी लागेल, कारण त्यांच्या भागातले प्रश्न वेगळे आहेत. आता मला दुसरं कदम साहेबांना एक सांगितलं पाहिजे की सुसूत्रता पाहिजे. अगदी त्यांचं म्हणणं बरोबर आहे, त्यांचं अगदी व्हिजन देखील बरोबर आहे,
पण हे सुसूत्रता आणण्याची संधी देखील अनेक लोकांना मिळालेली होती. त्याच्यामध्ये ती सुसूत्रता आलेली नाही. त्याचं एक उदाहरण सांगतो की गडचिरोली आणि चंद्रपूर साठी एक वेगळी युनिव्हर्सिटी आहे, ज्याच्या परीक्षा त्या बाकीच्या युनिव्हर्सिटींबरोबर आजपर्यंत कधीच झालं नाही. बरोबर. मग आपण त्यांना दोष द्यायचा का? तर त्यांची त्याच्यामध्ये चूक नाही. पाऊस पडल्यानंतर तिथली जी भौगोलिक परिस्थिती असते त्याच्यानुसार ते बदलतं. गावागावांची जी कनेक्टिव्हिटी ब्रेक होते, त्याच्यासाठी सगळ्या युनिव्हर्सिटीच्या अगोदर ते परीक्षा घेतात आणि ते निकाल आपला जाहीर करतात. म्हणजे आपण असं म्हणायचं का की युनिव्हर्सिटीमध्ये सुसूत्रता नाही? माझं म्हणणं असं आहे की कुठच्याही विद्यार्थ्याचं पदवी मिळाल्यानंतर नुकसान होणार नाही, एवढी आपण दक्षता महाराष्ट्र शासन ठीक आहे सर. कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक वेळी दिलेली आहे. बरं, कार्यक्रमाच्या शेवटी आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे थोडीशी, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की साधारण याच्यातला अंतिम निर्णय आज आता तारीख आजची बघितली तर एक 5 तारखेपर्यंत होऊ शकतो याच्यातला निर्णय, 5-6 तारखेपर्यंत. कुलगुरूंबरोबर जी बैठक घ्यायची आहे ती येत्या मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये कुलगुरू महोदयांबरोबरची बैठक होईल. त्यांचे विचार ऐकून घेतले जातील आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवणं, विद्यार्थ्यांचे पेशन्स चेक करणं हे काय महाराष्ट्र शासनाची प्रायोरिटी नाही आणि म्हणून लवकरात लवकर या 2-3 दिवसामध्ये सीएम साहेब बैठक घेतील. ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही या चर्चेत सहभागी झालात आणि लोकांच्या मनातल्या शंका आणि गोंधळ थोडासा दूर करण्याचा प्रयत्न केला. राम कदम स्वाभाविकपणे अतिशय आक्रमक होते, कदाचित विरोधी पक्षाचं ते काम असेल, पण शेवटी विद्यार्थ्यांचं भलं झालं पाहिजे. ही सगळी शिक्षण व्यवस्था विद्यार्थी केंद्रित आहे आणि विद्यार्थ्याचा विचार त्याच्यात झाला पाहिजे, तो होईल आणि त्याला गुणांची देणगी सुद्धा दिली जाणार नाही आणि त्याच्या परीक्षेत त्याच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जाईल. अपेक्षा आहेत आम्हाला राज्य सरकारकडनं की त्या या सगळ्याचा विचार करून निर्णय घेतील. आपण दोघेही चर्चेत सहभागी झालात, आपल्या दोघांचे मनापासून आभार. आज इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.